समुद्रावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना रोज मिनिस्टर येणार. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रिद्धी अव्हेन्यू, चिकूवाडी, बोरिवली पश्चिम येथे राहणाऱ्या सौ अनुराधा महेश गोकर्ण या वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि काय जाणून घेऊया बरेच किस्से. काही गोष्टी आमच्याही हाताला लागलेल्या आहेत, तेव्हा ते नेमकं काय आहे हे आपण विचारणार आहोत. म्हणजे फक्त वहिनींनाच नाही, त्यांनाही. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी चंदनाची खोड, पुरंदरची सहाण, जितेंद्रावांच्या संसारात कशाची नाही वाण. नाव घ्या नाव घ्या, नावात काय विशेष. अनिलराव माझे मिस्टर, मी त्यांची मिसेस. उखाणा वगैरे पाठ केलाय का? हो, पाठ केलाय. हो, घ्या घ्या. थंडीच्या दिवसात थंडीच्या दिवसात सुद्धा मोठ्याने बोलायचं असतं, घाबरू नका, बोला. थंडीच्या दिवसात पडले खूप ऊन, महेश रावांचं नाव घेते गोकर्णाची सून. अरे वा, हे कुठे बोरलीत ऊन पडतं? बोलवा त्यांना. या या. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. आता ओळख करून देता? हे माझे मिस्टर महेश. एक सांगू का, येऊन जाऊन फक्त मिस्टरांचीच ओळख करून नाही द्यायची, हे पण आलेत ना. ही माझी मुलगी आशना. हॅलो माझी माझी मैत्रीण सुचिता. नमस्कार. पूर्णिमा. नमस्कार. आरती. नमस्कार. आणि हे माझे शेजारी. अरे वा वा, नमस्कार नमस्कार. सगळी बिल्डिंगच आली की काय सोसायटी आणि मैत्रिणी? हो ना. वा वा, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. तुमचं बालपण कुठलं? मुंबई. नाही, तुम्ही नका सांगू त्यांना. कुठे गेलं बालपण? भांडुपला, मुंबईलाच. भांडूप कुठे? प्रतापनगरला. प्रतापनगरला. हां. आई बाबा वगैरे कुठे असतं? ते पण मुंबईलाच असतात, पण आता आई नाही आहे, पप्पाच आहेत. पप्पा आहेत, ते कुठे असतात? बोरिवलीला. आता मी शिफ्ट झालो. अच्छा, कुठे? चिकूवाडीलाच. चिकूवाडीला. म्हणजे सगळं बालपण तुमचं चिकूवाडीतलं? नाही, थोडाफार भांडुपला आहे आणि नंतर बोरिवलीला. बोरिवलीला. माहेरचं आडनाव काय, नाव काय? राव. राव. आणि नाव? अनुराधाच नाव आहे. आधी पण अनुराधाच होता आणि आता पण अनुराधाच आहे. हो ना, मग काही हरकत नाही. तुमचं बालपण कुठलं? माझं मुंबईचंच. मुंबईत कुठे? मुंबईत मी सुरुवातीला जन्मापासून सांताक्रूजला होतो आणि 84च्या नंतर बोरिवलीला आलो. बोरिवलीला. तुमचे घरी कोण कोण? घरी आता बाबा नाही आहेत, आई, बहिणीचं लग्न झालं आहे, ती पण बोरिवलीचं राहते इकडे, आणि मी. आणि आई बाबा काय करायचे? बाबा आधी महिंद्रामध्ये होते आधी, आई हाऊसवाईफ. अच्छा, आपण काय करता? मी आता स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत आहे. नोकरी. आपण? मी जेट एअरवेजला आहे ऑफिस. कसं जमलं? कसं? आमचं अरेंज मॅरेज आहे. हां, अरेंज मॅरेज आहे. मग हरकत नाही, पण कसं? अरेंज मॅरेज आहे. पण कसं? ते हे सांगते. नाही, तुम्हीच सांगायचं. कुंडली घेऊन माझे भाऊ गेलेले यांच्या पप्पांकडे. कुंडली घेऊन? पण भाऊंना, तुमच्या भाऊंना कोणी सांगितलं ही कुंडली घेऊन ह्यांच्याचकडे जा म्हणून? भटाने. हो, ह्यांच्याचकडे पाठवलं. ते एक दुसऱ्यांना कोणाला तर दाखवायला पाठवलेलं ऍक्च्युली. आणि वाटेत तुम्ही भेटला? नाही, आमच्या थ्रू. तुमच्या थ्रू? आमच्या थ्रू. म्हणजे त्यांच्याकडे जाऊन द्या असं त्यांच्या बाबाने कोणतं सांगितलं की कुंडली घेऊन जा, तिकडे द्या, त्यांच्याकडे द्या, त्यांचे बाबा बघतील. बाबांनी बरं बघितलं. त्यांच्या बाबांनी सांगितलं माझाच मुलगा आहे, तर आम्ही विचार असेल तर बघूया. मग लगेच ठरलं? लगेच भेटलं कुठे? लगेच नाही ठरलं. मी 6 महिने गेले मध्ये. हां.
आणि नंतर ठरलं लग्न. नाही नाही ठरलं, पण आधी कधीतरी भेटला असाल ना. लग्नाच्या आधी भेटलेलो एकदाच, मीन्स ते असतं ना काय कार्यक्रम. असतं? कुठला कार्यक्रम असतो? बघायचा कार्यक्रम असतो ना, हे येतात आमच्या घरी. हा असं असतो, असा कार्यक्रम असतो की हे येतात घरी. आणि मग काय असतं मला माहित नाही. मग हे विचारतात आपलं नाव, काय करतेस, असं किती असा प्रोग्राम ठरलेला आहे. हो. मग तसे ते आले होते तुमच्याकडे? हा, आले कधी? नाही. ते डेट नाही आठवत. नाही पण कधी साधारण लग्नाच्या आधी किती महिने? ऑक्टोबर 6 महिने अगोदर. 6 महिने अगोदर हे आले होते. हा. आणि ह्यांनी तुम्हाला काय काय विचारलं? नाव काय, कुठे कामाला, हा. तुला काय आवडतं. अच्छा, हे सगळं विचारलं. ते आवडी वगैरे काय तुम्ही लिहून घेतल्या सगळ्या? मग लक्षात ठेव. लक्षात ठेवलं. मग त्याचा पुढे काय उपयोग? त्याचा पुढे काही उपयोग नाही, ते नंतर समजलं मला. काय हो? काहीच नाही उपयोग झाला. काहीच नाही. काहीच नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 11. 11 वर्ष. फक्त पहिल्यांदा जे काय विचारलं आवडी निवडी काय तेच त्याच्यात. बरं, गंमत करतो हा. ना? पण तुम्ही आधी घरच्यांनी पसंत केलं का? हो. हा, ह्यांच्या पप्पांना मी आवडली. हा. आणि आधी यांची मम्मी आणि सिस्टर आलेले बघायला, तर त्यांना आवडली मी. नंतर हे आले हे कुठे आले? आमच्या घरी. म्हणजे कुठे? बोरिवलीला. बोरिवलीला. आणि मग ते मग ते डिसिजन घ्यायला खूप टाइम लावत होते. कोण? हेच. का हो? म्हणजे मला असं वाटलं की तिच्याकडनं काय, म्हणजे तिला कुठे प्रेशर होतंय का घरी, असं वाटलेलं मला. तुम्हाला वाटलं होतं काय हो? मला नाही असं वाटलं काय. आणि तुम्ही वाट मला काय बघत होता? प्रेशर. हा, 3दा भेटली मी आहे ना आधी? आधी. अरे इंटरेस्टिंग आहे. हे कधी? एकदा अगोदरच, एंगेजमेंटच्या अगोदरच. कुठे भेटला? आपण बघायला गेलो त्याच्यानंतर. अच्छा अच्छा. हा, कुठे बघितलं? बोरिवलीलाच. बोललेलंच भेटलो. कुठे? आमच्या घरी, भावाच्या, मोठ्या भावाला. अच्छा, भावाच्या घरी भेटले. त्या दोघेच होता? हो. परत बोलला नंतर एक वेळा आपण हॉटेलमध्ये पण भेटलो. हा, कुठलं? राजमहल बोरिवलीला. राजमहल. हो. व्हेरी गुड. पण काय तरी काय ठरे ना? नाही, हेच टाइम घेत होते. काय हो? बाकी थोडं विचार करत होतो पुढे मागे काय, कसं कधी विमान उडतंय? कसं काय. टेक ऑफ. पण जास्त वेळ नाही, 10-15 दिवस. अरे 10-15 दिवसात तुमचं काय झालं होतं? यांच्याकडे जास्त प्रेशर होतं. नॉर्मल होती. तुम्ही नॉर्मल होता? तुम्हाला माहिती होतं होकार येणार आहे? जवळजवळ. हा. मग तिसऱ्यांदा कुठे भेटला? नाही, ते ऍक्च्युली स्टेशन, तिथं माझ्या बाहेरच, म्हणजे मी बोरिवली स्टेशनला. काय बघा, काय प्रेमाचे 3 स्पॉट आहेत. पहिल्यांदा भेटले ते कुठे? भाऊच्या घरी. भावाच्या घरी. भावाच्या घरी. नंतर जरासं डेअरिंग आलं, जरा जुनं झाल्याबरोबर हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये. तिसरं प्लॅटफॉर्मवरच. हळूहळू बाहेरच. आणि मग आता कुठे भेटता? आता घरी. आता लहानपणी तुम्ही असं कोणाकडे वगैरे राहायला जायचा? हो, ॲक्च्युली मी खूप होमसिक होती. मीन्स कुठे पण राहायला जायची नाही. मला गेली तर ताप आणि असं यायचं. तर एक दिवस असं मी हट्ट केला मम्मीला की नाही, मी जाईन आत्याकडे, मी राहणार. तर मी गेलेली. ती राहायची खारला आणि आम्ही भांडुपला. तर आम्ही गेलो. 1 तासात मला एवढा ताप आला, 105 ताप आला मला. तर माझ्या आत्या एकदम घाबरली, काय आलं हिला, आत्ताच तर आली आणि हिला ताप आला. तर नंतर मम्मीला फोन केला की असं असं झालं आहे, हिला ताप आला आहे, आम्ही घेऊन येतो तिला घरी. तर घरी आल्यावर एकदम नॉर्मल. नॉर्मल. तुम्ही दुसऱ्या कोणाकडे गेलात की ताप यायचा का? हो. हा. आई बाबांना सोडून नाही, होम सिकनेस. पण मग लग्नानंतर ताप दिला ऍक्च्युली. काय? ऍक्च्युली ना, मान्य आहे ना? बरोबर. बघा ना काय मस्त. लग्नापूर्वी जर कोणाकडे राहायला जायचं तर ताप येतो, आणि लग्नानंतर ताप देतात. बघा, बोलतायत टीव्हीवर बोलतायत आणि जाऊ दे आता. समोर. बरं, आता या ठिकाणी या टप्प्यावरती एक वजनाचा काटा आणि सांगणार तेवढं वजन गोळा करणार का, हा खेळ खेळायला सांगून आता मी यांना दोघांनाही ताप देतोय. बघूया काय होणार. वजन किती सांगायचं तर ते त्यांनाच विचारूया. किती? 500 ग्रॅम. हा, चला, वेळ सुरू झाली. 2 मिनिटाची वेळ. इथे 500 दिसलं पाहिजे. तुम्ही घ्या. बसा. वेळ 2 मिनिटाची आहे. खाली प्लेट ठेवा. जरा वजनाकडे पण बघा. 300 ग्रॅम झालंय. ठेवा पटकन. ठेवा.
ठेवा जास्त झालं ते काढा पिशवी काढा पिशवीतलं काढा पिशवी काढा ती पिशवी काढा पिशवी काढा आरसा आणि पिशवी काढा आरसा काढा वजन किती ते मैत्रिणींनी सांगितलं? आरसा काढा 1 मिनिट पूर्ण होईल आता. कमी करा आता एक अंगठी वगैरे असं छोट्या वस्तू छोटी वस्तू घ्या. छोटी वस्तू छोट्या वस्तू दाखवा. बस झालं एक कमी करा 1 मिनिट 10 सेकंद झालेली आहे. कॉईन टाका कॉईन टाका कॉईन 30 सेकंद राहिली. जास्त वीस सेकंद राहिली. दहा 9 8 मी एक सगळ्यात सांगू का यांचं किती प्रेम आहे तुमच्यावर. जरा 499 आणि 501 होतं तर झालं आता म्हणजे बायकोला त्रास होऊ नये ना जास्त. बघूया किती वस्तू. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 गुणिले 200 1800 रुपयाचं हे बक्षीस मिळालं. अभिनंदन. आणि आता नमस्कार. काय बदलायचं असेल एक गोष्ट स्वभावातली कुठली बदलावी? राग कमी करावा. बस. पण रागाचं कारण काय असतं? आता काही वस्तू इकडे ठेवलंय. बरं आता तुमची भाषा म्हणजे ही कोंकणी ना? हो. थोडीशी बरोबर ना? हो, कोंकणी. तर आता मला तुम्हाला विचारायचं आहे की मुलीने अभ्यास केला नाही या गोष्टीवरून जर तुम्ही एकमेकांवरती रागावत असाल तर कशा पद्धतीने तुम्ही संवाद साधता? वेळ सुरू झाली तुमची. ऐकल वेळी अभ्यास करणार. अभ्यास कला करणार. तू सांगते का? हा सांग ना, तू सांग. ते ऐक ना मुगा. ते ऐका ना, बरोबर कर ना. सोड. ऐकत नाही तर ते सोडून दे. बळा बरं आहे तुला, नको करू अभ्यास म्हणतात. रागाचं कारण तुम्ही सांगत होता. ऍक्च्युली हे खूप Patient- पर्टिक्युलर आहे. Okay. काही गोष्टी समजा हेच वस्तू इकडे ठेवल्या ना ते इकडेच पाहिजे, ते तिकडे का असं. आणि मी बोलते जाऊ दे ना, राहिलं तिकडे असं. पेशन्स ठेवायला पाहिजे थोडंसं. हां पेशन्स नाहीये. नाही. पटकन हायपर. तू 2 सेकंडसाठी मग नॉर्मल. पण ते 2 सेकंदात काय होत असेल? हं? बोला, तुमच्याकडनं ऐकायला आवडेल या दोघांबद्दल. कोण बोलणार? अनु माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तिच्यामधला सगळ्यात चांगला गुण म्हणजे ती ना फार अग्रेसिव्ह. म्हणजे जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्याच्यामध्ये ती पूर्णपणे आपलं म्हणजे पूर्ण काय म्हणतात की झोकून देऊन ती काम करते आणि त्यासाठी ती खूप मेहनत पण करते. वा. आणि खूप प्रेमळ पण आहे. थोडक्यात उत्तरे द्या. मला खूप प्रेम पण करतात हे दोघे. हां. मी संडेला मी बोलणार मला बाहेर जायचं तर घेऊन जातात. एरवी दोघेच बाहेर जातात. बर, आता यानंतर हे दोघे अभिनय करणार आणि हा अभिनय तुम्ही ओळखणार का बघूया. मराठी चित्रपटाचं नाव. अभिनंदन. मी काय रोज पिक्चर बघत असतो. झी मराठीकडून ही भेट वस्तू. अभिनंदन.
आता गाणं ओळखायचं, मराठी गाणं. सागर लाईट प्रकाश बोलू नका. तिन्ही सांजा तुम्ही बरोबर म्हणताय. तुम्ही बरोबर म्हटलं. गेल्या तिन्ही सांजा अभिनंदन. या दोघांना म्हणजे स्टोव्हवर सांजा करायची वेळ आली. अभिनंदन. आता म्हण आहे, म्हण. नाही जमणार. काय खून झाले आहे. रेडी? हा. लात मारून तिथे पाणी सोपं आहे. लात मारून तिथे पाणी काढ नाही म्हणतात. 10 9 8 7 डोक्याचा मार काय 6 जरा या बाजूला आहे दोघी. 6 5 म्हण पाहिजे. 4 3 2 वेळ. किती सोपं होतं. लात बसता मुखी. कसं करायला पाहिजे होतं सांगा कोणीतरी एका. तुम्ही या या हा एक हा करून दाखवा. 1 2 3 हा उभे आहेत ना. हा अजून एक. हा तुमच्या ध्याला लाट म्हणतात. आणि आता एक चिठ्ठी काढायची. ये तूच काढ. घे एक चिठ्ठी काढ कुठली तरी. अक्षता अनिरुद्ध कदम. कोण? या 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 घ्या. स्वर्गाच्या मंदिरात सुवर्णाच्या केळी अनिरुद्धरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. तुम्ही काय बघ काय काय परत एकदा उखाणा घ्या. स्वर्गाच्या मंदिरात सुवर्णाच्या केळी अनिरुद्धरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. वा 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 छान छान. काय उखाणा घेतला. काय करतात अनिरुद्धराव? रिक्षा चालवतात. हो का? त्यांना आमचा नमस्कार सांगा. हा आणि आता पैठणी कोण जिंकणार बघूया. 10-10 संधी. हा चेंडू इथून टाकायचा आणि या टिपॉयच्या मध्ये थांबला पाहिजे. आज जाऊन बाहेर आला तर उपयोग नाही. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तुम्ही थांबा. आता तुम्ही टाका. ओ आता तुम्ही अजून 2 टाका. पाच 0. थांबा आता तुम्ही टाका 2.
6-3. थांबा इकडे. अजून एकदा टाका म्हणजे आता जमेलच. हा बघा कळलं. ए अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही मिस्टरांना द्यायची. सांगायचं वेळेवर रिक्षा बंद करून घरी यायचं. उपविजेत्या ठरल्या गोकर्ण वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. विजेत्या ठरल्या कदम वहिनी. त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कदम वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.